लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पाऊल टाकत महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली। त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षात जवळपास 200 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत। तसेच राज्यातील 173 बस स्थानकांवर चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे। टप्प्याटप्प्याने या बसेस मिळतील। त्यातील पहिल्या टप्प्यातील 14 बसेस 4 महिन्यांपूर्वीच सेवेत दाखल झालेल्या आहेत। दाखल झालेल्या बस बोरिवली, त्र्यंबकेश्वर, शिर्डी आणि सप्तशृंगी गड या मार्गांवर सेवा देत आहे। नेहमीच्या बसेसपेक्षा आरामदायक आणि वातानुकूलित असल्याने प्रवाशांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय। इलेक्ट्रिक बसेसचे तिकीट दर साधारणतः हिरकणीप्रमाणे आहेत। एकूणच लागणाऱ्या डिझेलपेक्षा खूपच कमी खर्च एका वेळच्या चार्जिंगसाठी येत आहे। तसंच देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील डिझेल गाडीपेक्षा कमी असल्याने महामंडळाच्या बचतीत वाढ होतीये। लवकरच दुसऱ्या टप्प्यातील बसही सेवेत दाखल होतील। सध्याच्या मार्गावर फेऱ्या वाढवण्यासोबतच नवीन मार्ग निश्चित झालेले नसले तरी मालेगाव, धुळे, सटाणा या मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे। तर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षात 200 इलेक्ट्रिक बस नाशिक महामंडळाला मिळण्याची शक्यता आहे। तर नाशिक सप्तशृंगी गड मार्गावर वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाली आहे। या इको फ्रेंडली बस दिवसातून 12 वेळा धावतात, ज्यामध्ये सकाळी 5 ते सायंकाळी 6:30 पर्यंत 6 फेऱ्या आहेत। या प्रीमियम सेवेचे भाडे प्रति प्रौढ रुपये 170 रुपये आहे। या नवीन सेवेसाठी प्रवाशांसाठी सरकारच्या सवलतीही लागू आहेत। तर सिंहस्थाच्या कालावधी लक्षात घेता येत्या काही दिवसात आणखीन ई बसेस दाखल होण्याची शक्यता आहे। धार्मिक पर्यटनासाठी नाशिकला असलेले प्राधान्य लक्षात घेता या बस त्यासाठी वापरल्या जातील अशी शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।